गंगापूर तालुक्यातील सावखेडा येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। महानुभव आश्रम पॉइंट जुने सावखेडा परिसरातील गोदावरी नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या 2 सख्या भावांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला। कैलास नंदू पवार वय 34 वर्षे आणि ज्ञानेश्वर नंदू पवार वय 28 वर्षे अशी मृत भावांची नावे आहे। रविवार तारीख 16 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते 6:30 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली। फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार मागील 2 महिन्यांपासून महावितरणच्या विद्युत खांबावरील वीज वाहिनी बंद होती, मात्र संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे वीज पुरवठा पुन्हा सुरू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। याच विद्युत प्रवाहाचा धक्का लागून कैलास आणि ज्ञानेश्वर यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणात गंगापूर पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम 106(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आज सकाळी 6 ते 6:30 वाजेच्या सुमारास जे महानुभव आश्रम जुना सावखेडा आहे त्या ठिकाणी गोदावरी नदी पात्रामध्ये 2 सख्खे भाऊ कैलास पवार आणि ज्ञानेश्वर पवार हे दोघेजण त्यांनी मासेमारी करत असल्यामुळे मासेमारीचे टाकलेले जाळे पाहण्यासाठी ते गेले होते। त्यावेळेला त्या ठिकाणी विद्युत शॉक लागून त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालेला आहे। तशी तक्रार त्यांचे भाऊ जे आहेत सोनाजी पवार यांनी पोलीस ठाणे गंगापूर या ठिकाणी दिल्यामुळे ते महावितरण कंपनीचे त्या ठिकाणी जे कोणी अधिकारी अंमलदार अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असतील त्यांच्याविरुद्ध त्यांनी तक्रार दिल्यामुळे पोलीस स्टेशन गंगापूर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान घटनेला नेमकी कोणाची जबाबदारी आहे, बंद असलेली विद्युत वाहिनी पुन्हा कशी सुरू झाली, महावितरणच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडली का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहे। या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक पाटील हे करीत आहेत।